नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन अभ्यासक्रमानुसार वर्ग 12वा विषय राज्यशास्त्र पाठ 4 समकालीन भारत शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने। आज या आपण पाठावर स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 1. विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य रिकामी जागा यांच्याशी निगडित आहे। पर्याय आहेत अ. पंचायती राज, ब. राष्ट्रीय एकात्मता, क. राष्ट्र ही संकल्पना, ड. मेल्टिंग पॉट ही संकल्पना। या पर्यायापैकी योग्य पर्याय आहे ब. विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य राष्ट्रीय एकात्मता यांच्याशी निगडित आहे। विधान क्रमांक 2, चारू मुजुमदार रिकामी जागा शी निगडित आहेत। पर्याय आहे अ. JKLF, ब. नक्षलवादी चळवळ, क. हिजबुल मुजाहिदीन, ड. आसाम तेल कोंडी। या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे ब. चारू मुजुमदार नक्षलवादी चळवळशी निगडित आहे। ब. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। 1. जवाहरलाल नेहरू ची जोडी आहे डिस्कवरी ऑफ इंडिया, ही जोडी योग्य आहे। 2. तमिळ लोकांच्या हक्कासाठी लढा LTTE, लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम, ही जोडी योग्य आहे। राष्ट्रीय एकात्मता परिषद कलम 370 ही जोडी चुकीची आहे। राष्ट्रीय एकात्मता परिषद ची जोडी 1961 साली पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद घेण्यात आली, ही जोडी योग्य आहे। प्रश्न दुसरा अ. गटात न बसणारा शब्द ओळखा। शब्द आहे 1. दहशतवाद, दुसरा नक्षलवाद, तिसरा शब्द राष्ट्रवाद, चौथा शब्द उग्रवाद। यापैकी गटात न बसणारा शब्द राष्ट्रवाद हा शब्द आहे। ब. दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा। 1. समाजात भीती, घबराट, धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर, यासाठी समर्पक संकल्पना आहे शब्द आहे दहशतवाद। 2. लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग, समर्पक संकल्पना आहे सहभागयुक्त लोकशाही। 3 अ.
संकल्पना चित्र पूर्ण करा. राष्ट्रीय एकात्मतेची मूल्य. 1. समान नागरिकत्व. 2. विविधतेतील एकता. 3. राष्ट्राप्रती निष्ठा. 4. भिन्न समुदायाबद्दल बंधुत्वाची भावना. 5. धर्मनिरपेक्षता. 6. सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय. 7. समानता. हे सर्व 7 राष्ट्रीय एकात्मतेची मूल्य आहेत. समोरील कृती पूर्ण करा. लोकशाही समाजरचनेमध्ये वैचारिक विविधता. 1. सामाजिक विविधता. 2. आर्थिक विविधता. 3. राजकीय विविधता. 4. सांस्कृतिक विविधता. हे सर्व लोकशाही समाजरचनेमध्ये वैचारिक विविधता आहेत. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. 1947 साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतासमोरील समस्या. 1. आर्थिक मागासलेपण. 2. गरिबी. 3. निरक्षरता. 4. सामाजिक विषमता. हे सर्व 1947 साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतासमोरील समस्या होत्या. समोरील संकल्पना चित्र पूर्ण करा. प्रशासकीय पातळीवर भारतीय प्रशासकीय सेवा IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. 2. IPS इंडियन पोलीस सर्व्हिस. 3. IFS इंडियन फॉरेन सर्व्हिस. 4. IRS इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिस. हे सर्व प्रशासकीय पातळीवर भारतीय प्रशासकीय सेवा आहेत. समोरील संकल्पना चित्र पूर्ण करा. राष्ट्रनिष्ठा या प्रतीकातून प्रदर्शित होते. 1. भावनिक अथवा मानसिक एकात्मता. 2. राष्ट्रगान. 3. राष्ट्रध्वज. 4. राष्ट्रगीत. 5. राष्ट्रीय चिन्ह. 6. राष्ट्रीय पक्षी. आणि 7. राष्ट्रीय प्राणी. या 7 प्रतीकातून राष्ट्रनिष्ठा प्रदर्शित होते.
ब. खालील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा. विधान: राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. हे विधान बरोबर आहे. सकारण स्पष्ट: लोकशाहीमुळे राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी देशात सर्व घटकांना मिळते व शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाने समाज परिवर्तन घडून आणणे केवळ लोकशाहीतच घडू शकते. विधान क्रमांक 2. भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली. हे विधान बरोबर आहे. सकारण स्पष्ट: परकीय राजवटीपासून स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी सर्व भारतीय एकत्र आले ही भावना राष्ट्रीय एकात्मतेस पोषक आहे. प्रश्न 4. सहसंबंध स्पष्ट करा. राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता. राष्ट्रीय आणि प्रादेशिक अस्मिता एकमेकांशी विसंगत नाहीत. भारतासारख्या खंडप्राय आणि विविधतेने नटलेल्या देशात प्रादेशिक अस्मितेचा आदर करूनच राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येईल. राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यात समतोल प्रस्थापित करण्यासाठीच भारताने संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केला. प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी राज्यांची भाषावर पुनर्रचना करण्यात आली. राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात 22 भाषांचा समावेश करण्यात आला. यापैकी कोणत्याही भाषेत राज्यकारभार करण्याची मुभा देण्यात आली. प्रश्न 5. तुमचे मत लिहा. राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य यांची गरज असते. वरील विधानाशी मी सहमत आहे, कारण कामगारांचे आंदोलने, विद्यार्थ्यांचे आंदोलने, शेतकऱ्यांचे लढे, जातीय दंगली व जातीय हिंसाचारामुळे देशात अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होते. अशा प्रकारचे आंदोलन निर्माण झाली तर ती परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शासनाचा वेळ खर्ची पडतो. आंदोलनाच्या वेळी सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होते. दुर्मिळ असलेली साधनसंपत्ती उत्पादक उपक्रमावर खर्च करावी लागते. त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीत खंड पडते. देशाची आर्थिक प्रगती मजबूत करण्यासाठी या सर्व समाज घटकांनी संयम बाळगणे आणि सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यामुळे देशात शांतता, स्थैर्य वाढेल आणि देशाची प्रगती होईल. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय? 2004 साली पीपल्स वॉर PW ही आंध्र प्रदेशातील संघटना आणि भारतीय माओवादी केंद्र MCCI या बिहार आणि परिसरात वावरत असणाऱ्या वेगवेगळ्या संघटना एकत्र आल्या. त्यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI माओवादी या पक्षाची स्थापना केली. नक्षलवादी चळवळ, जी माओवादी चळवळ अथवा डाव्यांची उग्रवादी चळवळ म्हणून ओळखली जाते, जिथे अन्याय, शोषण, दमन आणि राज्याकडून दुर्लक्षित केल्याची भावना असते, तिथे ही चळवळ यशस्वी होते. शेतमजूर, दलित आणि आदिवासी लोकांचे समर्थन आहे. ती सर्व शहरी भागात, विशेष कामगार भागात पसरली आहे. या चळवळीचा प्रसार बिहार, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश राज्यात झाला. ही चळवळ कार्ल मार्क्स, लेनिन आणि माओ त्से-तुंग यांच्या वैचारिक बैठकीच्या कार्य करणारी संघटना आहे. शस्त्राच्या जोरावर रेल्वे, रस्ते, वीज आणि दूरसंचार या पायाभूत कामात दहशतीच्या व हिंसक मार्गाने लोकशाही शासन उलथून पाडण्यासाठी काम करते. 2. जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 या ॲक्टनुसार संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याचा निर्णय घ्यावयाचा होता. जम्मू काश्मीर पाकिस्तानात सामील करण्यासाठी तेथील महाराजा हरिसिंग यांच्यावर दबाव टाकण्याकरिता पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने टोळीवाले काश्मीरमध्ये पाठविण्यात आले. महाराजा हरिसिंग यांनी भारतात सामील होण्याच्या करारावर सही केली. जम्मू काश्मीर भारतात सामील झाले आणि तिथूनच जम्मू काश्मीरामधील समस्येला सुरुवात झाली. 1965 मध्ये अमानुल्ला खान यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्लेबिस्काइट फ्रंट ची स्थापना केली. या अनधिकृत लष्करी गटाने नॅशनल लिबरेशन फ्रंटने जम्मू काश्मीरमधील घातपाती कारवाया घडून आणल्या. त्याचे नामकरण 1977 मध्ये प्लेबॅस्किट फ्रंट ला जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट असे नवीन नाव देण्यात आले. ही दहशतवादी संघटना आझादीसाठी हिंसाचाराचा अवलंब करते. या गटाला सहाय्य करण्यासाठी पाकिस्तानी हिजबुल मुजाहिदीन या संघटनेच्या दहशतवाद्यांना पाठवले. त्यातूनच आझादीचा लढा हा पॅन इस्लामिक लढा बनला. पाकिस्तानातील IIS ही सरकारी संघटना दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ व लष्करी रसद पाठवते. त्यामुळे जास्त जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचार वाढला असून राजकीय अस्थिर्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय सैन्याद्वारा या सीमापार दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.